महत्वाची बातमी, आंदोलन करणाऱ्या जैनांवर तातडीने गुन्हे नाहीत, अमित ठाकरे यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झाला। मनसेने पोलिसांशी धक्काबुक्की प्रकरणी असा बचाव केलेला आहे। तर पोलिसांशी धक्काबुक्की प्रकरणी आता मनसेचा हा बचाव। आंदोलन करणाऱ्या जैनांवर गुन्हा दाखल झाला नाही, मात्र अमित ठाकरे यांच्यावर लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला, असं मनसेकडून म्हणण्यात येत आहे। पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झालाय। पण मला वाटतं की सरकार मधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे तो 4 महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा। शिवछत्रपतींचा सच्चा मावळा अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं नवी मुंबईकरांसाठी, आणि याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी या दळबद्री सरकारच्या दबावाखाली अमित ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले। मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबूतरखाना बंदिस्त करून ठेवायला सांगितलं होता, मात्र तिथे एका जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करून तो खुला करण्यात आला